जो प्रवेशद्वार आहे मैदानाकडे वाटचाल करणार तिथे मात्र गाड्या 4 व्हीलर्स गाड्या अथवा 2 व्हीलर्स कोणी पार करू नका। काही क्षणातच मान्यवरांचं बक्षीस वितरण सोहळ्या करता इथे आगमन होणार आहे। बघा लकी ड्रॉ मध्ये महागुरु खेळाडूंना डाऊट असतो, परंतु इथे आता डाऊट येणार नाही। इथे दूध का दूध पाणी का पाणी समोरासमोर होणार। जो 3 धावा कंप्लीट करेल पंच दोन्ही पंचांनी लक्ष द्यायचं। 3 धावा त्यानंतर जर डाऊट असेल तर आपण लाईव्ह मध्ये बघू, नंतर निर्णय आपण डिक्लेअर करू। फायनल रिझल्ट लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बघितल्यानंतर दिला जाईल याची नोंद घ्या। चला प्रेक्षक आणि खेळाडू बाहेर या, बाउंड्रीच्या बाहेर। आयोजकांची सूचना आहे लगेच बाहेर या। खेळाडू थांबा, आपण फक्त खेळाडू थांबा, जे ब्लू आणि रेड जर्सी आणि बाकी वाले थांबा, आपण तिन्ही संघ। प्रेक्षक बाहेर या फक्त। बघा 3 खेळाडूंची नावे नयन पाटील नारिवली, त्यानंतर अभि बेलवली आणि खेरणे संघाचा आशिष। शॉर्ट रन चालणार नाहीये। रेड शर्ट टी शर्ट मध्ये तुम्ही नारिवली संघाचा नयन पाटील पाहताय, ब्लू टी शर्ट मध्ये आशिषला पाहताय खेरणे संघाचा, आणि त्यानंतर ब्लॅक अँड थोडी ऑरेंज टी शर्ट आहे तो संघ आहे बेलवली आणि तो फलंदाज आहे अभि आशिष आणि नयन। महागुरु काउंट डाऊन करा 1 2 3। चला सामन्याकडे आपण लगेचच आता इथे बापू गाड्या सोडा। बघा 1 2 आणि 3 जाहीर ज्यावेळी करू त्यावेळेस मात्र तुम्हाला ग्रीन सिग्नल असणार आहे। बोल 1 2 3 बोल डायरेक्ट थांबा। चला सज्ज 1 2 3 एक कंप्लीट। बघितलं जाईल, थांबा लाईव्ह मध्ये शॉर्ट रन आहे की नाही हे पण पाहिलं जाईल। पंच रन कंप्लीट आहेत, रन कंप्लीट आहेत। ओके लाईव्ह मध्ये चला। खेरेने 80-11 खेरेने क्रिकेट संघ 3 खऱ्या अर्थाने बघा पूर्ण त्याने खऱ्या अर्थाने बघा तिसरी फेरी पूर्ण केली। महागुरु हा लेदर